काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा समोर आणल्यानंतर विरोधक सगळेच आक्रमक झालेत. महाराष्ट्रातनं सुद्धा विरोधक वोट चोरीचा मुद्दा लावून धरतायत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं आज एक पत्रकार परिषद घेतली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला असं सांगितलं की आम्ही असे 2 मतदारसंघ शोधून काढले जिथं वोट चोरी झाली आहे. त्यातला पहिला मतदारसंघ हा शिरूर हा होता, तर दुसरा मतदारसंघ हडपसर होता. शिरूरमध्ये अचानक मतदार यादीमध्ये लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये 32,000 मतदार जे आहेत ते वाढल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके विरुद्ध अशोक पवार असा सामना जो आहे तो रंगलेला होता आणि याच्यामध्ये ज्ञानेश्वर कटके जे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होते त्यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या पत्नी मनीषा ज्ञानेश्वर कटके यांचंच नाव 2 बूथवरती आल्याचं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आणि त्या संदर्भातला पुरावा जो आहे तो सुद्धा त्यांनी याच्यात समोर ठेवला होता. आणखीन काय म्हणाले ते या पत्रकार परिषदेत बघूया. आणि राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करून दिलं की ह्या देशामध्ये वोट चोरी करून राष्ट्रीय सरकार स्थापन झालं, ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहेत, साहेब स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रातल्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघातल्या झालेली चोरी ही उघडकीस आणणार आहेत. आता आमच्याकडे 2 मतदारसंघाचा काही प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, वास्तव माहिती उपलब्ध आहे, कारण का त्यांनी अभ्यास केले गेले 6 महिने. त्याच्यातले एक आमचे शिरूरचे उमेदवार अशोक बापू पवार आणि दुसरे आमचे हडपसरचे उमेदवार श्री प्रशांत जगताप. ह्या दोघांनी जी काय माहिती जमा केली आहे त्या साहेबांच्या उपस्थितीत ते तुमच्या समोर मांडणार आहेत. पण त्याचबरोबर इथे न थांबता येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी जे शोधकार्य केलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राची निवडणूक आम्हाला हरवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि ते यशस्वी झाले, ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मी पहिल्यांदा अशोक बापू पवार यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण माहिती पत्रकारांसमोर उघड करावी. आदरणीय साहेब, आदरणीय पत्रकार मित्र सर्व, शिरूर 198 विधानसभा मतदारसंघात आपल्या पुढं स्क्रीनला दाखवले जे रेड लाईन आहे ते वेगळे वरचे, म्हणजे त्यांचा संबंध नाही. त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर केसनन हे मतदारसंघातील माझं एक गाव आहे आणि घर क्रमांक 1 याच्या अंतर्गत 188 मतदार नोंद झालेली आहे. मी ग्रामविकास अधिकाऱ्यांचं आजच एक पत्र घेतलं की बाबा घर क्रमांक 1 हे कोण आहे मालक, तर त्यांनी ते पत्र पण दिलं. 188 यादी पण मी आपल्याला संपूर्ण देतो. ती मतदार यादी ही जी निर्वाचन अधिकाऱ्यांनी जी जाहीर केलेली यादी असती निवडणुकीच्या काळात फायनल, त्यातली ही नावं मी काढलेली आहेत. तर त्या आजच्या पत्रामध्येच त्यांनी मला कळवलं मी मिळकत क्रमांक 1 बाबत विचारणा केली होती. मी एका कार्यकर्त्याला पाठवलं. वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळवण्यास येते की सध्याचा नमुना नंबर 8 सन 2023 ते 27च्या रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये मिळकत क्रमांक 1 आढळून येत नाही. नमुना नंबर 8चा शोध घेतला असता सन 2015 ते 2019 सालच्या रजिस्टरमध्ये मासिक सभा दिनांक 24/3/2015चा ठराव क्रमांक 142 15 अन्वये सदर नोंद कमी केल्याचे दिसून येत आहे. म्हणजे नोंद 2015ची कमी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. मग एक घर क्रमांक 1 हा कुणी दिला आणि 188 मतदार कुणी नोंदले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे, म्हणजे आनंद आहे, मुस्लिम पण आहे, हिंदू पण आहेत, सगळी वेगवेगळ्या आडनावाची माणसं आपण पाहताल त्या 188 मध्ये दिसून येतात.
मतदान आणि बोगस मतदान ते वय सांगा. आणि जो माझा विधानसभा मतदारसंघ 198, लोकसभा 2024 ती कालची म्हणजे 2019 ते 2024च्या लोकसभेच्या 5 वर्षामध्ये मतदार संख्या 49,837 वाढली 5 वर्षात. आणि नंतरच्या लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्याच्या मधल्या काळामध्ये 32,319 मतदार संख्या वाढली गेली. म्हणजे 5 वर्षात फक्त 49,837 आणि 6 महिन्याच्यात 32,319 ही मतदार संख्या वाढली गेली. ह्या मतदार अभ्यास करत असताना थोडा वेळ लागतोय, कारण आमच्याकडे इलेक्ट्रॉल रोलची माहिती नाही, परंतु आम्ही डायरेक्ट मतदार यादी पान न पान तपासून आमचं काम चाललंय. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावं तिथं आढळल्यात. एका व्यक्तीची 3-3, 4-4 वेळेला नाव आहेत. आणि दुसरं शेजारचे जे तालुके आहेत माझ्या, उदाहरणार्थ दौंड तालुका, शिरूर विधानसभा मतदारसंघ हा हवेली आणि शिरूर मिळून झालेला आहे. दौंडमधली मी माहिती घेतली मतदार यादीतली, तर त्यापैकी हवेलीमध्ये 2,711 आले, शिरूरमध्ये 2,640 आले. आंबेगावमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्याकडे ते हवेलीत 1,413 आणि शिरूरमध्ये 1,987. पारनेरमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्या मतदारसंघात ते हवेलीमध्ये 1,715 आणि शिरूरमध्ये 2,551. वडगाव शेरीमधून हवेलीमध्ये 2,272 आणि शिरूरमध्ये 2,173 असे मिळून हे 4च मतदारसंघ तपासलेत मी. तर 17,442 नावं ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले. आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं. हे 1 मिनिट थांबा. त्या आमदाराच्या बायकोचं डबल कार्ड दाखवा. हे दोन्हीकडे पण नाव आहेत. पहा फोटो कधीतरी तरुणपणा आणि त्याच्या खालची आपण खालचा जो दाखवलाय आहिरे आमदारांचं वरचं खाली वरती जरा 1 मिनिट खाली घ्या ना. कटके दाखवा. कटके खाली घ्या. मनीषा ज्ञानेश्वर कटके बघा. वर वरचं 1 नंबरच आहे ते आपण जे दाखवलेत आता. हां थोडे खाली घ्या. हे वाघोलीमध्ये बघा, त्यांचा घर क्रमांक 1 मध्ये घर क्रमांक दिला नाही आणि दुसऱ्याकडे घर क्रमांकाच्या पुढे गाडे वस्ती लिहिलंय आणि 41 एकात वय दाखवले आणि एकात 40 वय दाखवले. त्याच्या खालचा फोटो पाहिला तर फक्त कोट घालून एकाने फोटो काढलाय आणि विदाऊट कोट घालून, कोट नसलेला तो फोटा, ते संजय रमेश आहिरे, त्यांचा बी घर क्रमांक 1 मध्ये नाहीये आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये 206 आहे. त्याच्यानंतर खाली थोडंसं गेलो, थोडंसं पुढं, तर एकाच महिलेचे शैला दीपक, हां बरोबर, शैला दीपक जाधव या महिला भगिनीचे 3 नाव आहेत. एकात घर क्रमांक आहे, 2 मध्ये घर क्रमांकच नाही. अशी अनेक दुबार नावं या मतदारसंघात, दुबार, तिबार, चौपट, 5 अशी अनेक नावं ह्या मतदारसंघात आहे. आता आम्हाला सगळी माहिती इलेक्ट्रॉल रोल नसल्यामुळे मिळत नाही की काही माणसं माझ्या मतदारसंघात साताऱ्यावरनं आलेले, काही नगर जिल्ह्याच्या पलीकडं, काही तालुक्यातनं आलेले. ती माहिती आम्ही आता काढतोय. आणि काही फोटो जर आपण पाहिले ते दाखवतो.